सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं स्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। पांडुरंगा करू प्रथमान मान दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। अभंगाकडे वळण्यापूर्वी तुम्हाला थोडासा परिहार द्यायचा, तो असा की ऐसे उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाचे बंधने। ठिकाणी नवरात्रीमुळे ही कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या बालकाकडे आलेले आहे, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। माझे गुरुवारी हरिभक्त पारायण सौदाताई महाराज गवांदे यांना मी धन्यवाद देऊन कीर्तनाला सुरुवात करतो। या अभंगामध्ये महाराज देव प्राप्त करायचं कसं ते सांगतात। संतांचे पाय धरल्याने चोराला सुद्धा देव प्राप्त झाला। आता तुम्हाला थोडक्यात सांगतो। एकदा ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, निवृत्ती काका आणि सोपान दादा या 4 भावंडांची दिंडी पंढरपूरला जात होती। कुठे जात होती? पंढरपूरला जात होती। आणि मुक्काम दर मुक्काम जात असताना कराड मध्ये एक कराड गाव लागायचं। दिंडी कराड गावामध्ये दरवर्षी थांबायची आणि दिंडी कराड गावामध्ये यायला 4 दिवस होते। त्या गावातल्या एका चोराची इच्छा झाली की मी पण ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी जीव घालावी। त्याच्या अंतकरणात तळमळ होऊ लागली। त्याने ठरवलं आज मोठी चोरी करायची आणि मग माऊलींना भेटणे। मग तो चोरी करायला गेला। जंगलातून रस्ता होता आणि त्या जंगलातल्या एका झाडावर तो जाऊन चोर बसला आणि वाट बघू लागला, कोणीतरी येईल आणि मी त्याला लुटीन, सोनं घेईन, दागिने घेईन आणि माऊलींचे पाय धरेन। पहिला दिवस गेला तरीही कोणी आलं नाही। दुसरा दिवस गेला तरी कोणी आलं नाही। आता मग तिसरा दिवस तो भुकेने पाण्याने व्याकुळ तर झालाच होता, पण मग त्याने देवाचे नामस्मरण सुरू केले। तर काय नामस्मरण सुरू केले? विठ्ठल रखुमाई, 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 मग रुक्मिणी मातेला दया आली। रुक्मिणी माता देवाला म्हणाल्या, चला आपण त्या चोराकडे जाऊ, तो आपले किती नामस्मरण सुरू करतोय। 3 दिवसापासून तो आपलं नामस्मरण करतोय। पण चोराची म्हणजे विठ्ठलाची काही इच्छा नव्हती, पण रुक्मिणीच्या हट्टामुळे देवाला जावंच लागलं। दोघांनी म्हातारा म्हातारीचं रूप धारण केलं आणि चोर ज्या झाडावरती बसला होता दोघंही त्याच झाडाकडून मुद्दामून चालले आणि चोराचे काही उलशिक लक्ष त्यांच्याकडे गेले आणि चोराने लगेच उडी मारली आणि दोघांनाही धमकी देऊ लागला। रुक्मिणीला म्हणू लागला, पैसे काढ तुझ्या खिशातले,
आणि अंगावरचं सोनं काढ. विठ्ठलाला म्हणू लागला, खिशातले दोन्ही मोबाईल काढ, सगळं काढ. विठ्ठल चोराला म्हणाले, तू या पैशाचं सोन्याचं काय करणार? चोराने सांगितलं, मी या पैशाचं सोन्याचं माऊलीची दिंडी जीव घालणार. देव रुक्मिणीच्या कानात पटकन म्हणाले की या चोरामुळे आपल्याला ही माऊली भेटेल. मग देव म्हणाले, आम्ही तुला सोनं देऊ, पैसे देऊ, काय असेल ते देऊ आमच्याकडचं, पण आम्हालाही जीव घालावं लागणार. चोर म्हणाला, नाही, तुम्हाला मी जीव घालणार नाही, तुम्ही तिथे बोबाटा करता. मग विठ्ठल म्हणाले, नाही, आम्ही दोघाही बोबाटा करायचो नाही. आणि चोर तर काय त्यांना न्यायनाच. मग विठ्ठल म्हणाला, आम्ही काय तुला देणार नाही. ते मग रुक्मिणी म्हणायची, येऊन देणार रे, 2 घास खाऊन दे ना. मग काय रुक्मिणीचं चालूच, येऊन देणार रे, 2 घास खाऊन दे. मग चोर म्हणाला, हो, तुम्हाला घेऊन देतो, पण बर का बोबाटा केला ना, खोलीतच कोंडून घे. मग चोर पैसे दागिने घेऊन गेला आणि किराणाच्या दुकानात गेला. सगळं आणलं, काय गव्हाचं पीठ असं काय सगळं आणलं. आणि घरी पुरणपोळ्या बनवल्या, गुलाबजामुन, जिलेबी. आवडते ना तुम्हाला? पंक्तीलाच होतं रविवारी, खाल्लं ना? हा, मग ते सर्व त्याने बनवलं आणि माऊलींना बसायला टाकलं. माऊली बसले आणि माऊलींचे पाय धुवायला सुरुवात केली. तितक्यात म्हातारी तिथे येऊन टपकले आणि चोराला भीती वाटू लागली, आता हे बोबाटा करते काय नु. पण माऊलींनी म्हातारीला ओळखलं आणि आणि माऊली तटकन उठून उभे राहिले आणि म्हातारीचे पाय धरले. काय धरले तर पाय धरले आणि देवाने रूप प्रगट केले. चोराने माऊलींचे पाय धरले आणि लोळण घेऊ लागला. हे मला एवढंच सांगायचं की चोराला सुद्धा देव प्राप्त करता आला तर आपल्याला काही येऊ शकत नाही. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. हरी प्राप्तीसी उपाय हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाचे बंधने. काही माणसं संसारात अडकलेले असतात, कोणी मायेच्या जाळ्यात अडकलेले असतात, कोणी म्हणतं की ही बहीण माझी, हा बाप माझा, ही आई माझी, सगळे अशाच संसारात अडकलेले असतात. पण तसाच एक माणूस संसारात अडकलेला होता. कुठे अडकलेला होता? संसारात अडकलेला होता. आणि एक महाराज वारीला जात होते, पंढरपूरच्या वारीला. कोणत्या? पंढरपूरच्या. आणि रात्र झाली होती आणि महाराज त्या एका माणसाच्या घरी थांबले आणि विश्रांती घेतली. सकाळी उठून आंघोळ केली
आणि तिथलच्या माणसाला म्हणाले, चालतं का वारीला? तो म्हणाला, यावर्षी नाही येणार, पुढच्या वर्षी नक्की येईन. यावर्षी मुले शाळेत जातात आणि शेतीची ही कामे आहेत. मग महाराज पुढच्या वर्षी परत आले आणि त्याच माणसाच्या घरी थांबले. सकाळी परत त्या माणसाला म्हणाले, चलता का वारीला? तो म्हणाला, यावर्षी मुलांचे लग्न करतो आणि पुढच्या वर्षी नक्की येईन. मग पुढच्या वर्षी आता मग तिसऱ्या वर्षी महाराज परत आले आणि म्हातारी खुर्चीवर एकटीच दारासमोर बसलेली होती. आणि महाराज त्या म्हातारीजवळ गेले आणि म्हातारीला म्हणाले, मालक कुठे गेले? ती म्हातारी म्हणाली, मालक वारले. मग आता त्या म्हातारीने सांगितलं मालक वारले. मग महाराजांनी डोळे झाकले आणि बघितलं तो माणूस कोणत्या जन्माला गेला. तर बघितल्यानंतर महाराजांनी बघितलं तर तो माणूस एका शेजारच्या गाईच्या गोऱ्या झाला होता. महाराज त्या गोऱ्याजवळ गेले आणि म्हणाले, चलता का वारीला? गोरा म्हणाला, मी यावर्षी आलो असतो, पण मी जर नसलो तर गाई दूध काढून देणार नाही आणि माझे नातू रडतील. मग पुढच्या वर्षी मी नक्की येईन. आणि मग महाराज पुढच्या वर्षी परत आले. आता हे झालं 4थं वर्ष, म्हणजे आता 5व्या वर्षी महाराज परत आले आणि मग म्हातारी जवळ गेले आणि म्हातारीला म्हणाले, गोरा कुठे आहे? म्हातारी म्हणाली, गोरा वारला. मग महाराजांनी परत डोळे झाकले आणि बघितलं घरातल्या एका पाळण्यात एक नातू होता आणि त्या नातवाजवळ साप होऊन बसला होता. आणि महाराज घरात गेले आणि त्या सापाला म्हणाले, चलतं का वारीला? तो म्हणाला, नाही, यावर्षी नाही येत, पुढच्या वर्षी नक्की येईल. यावर्षी आजीला म्हणजे नातू झालाय आणि आजी नुसती स्वयंपाकातच अडकलेली असते आणि मग सांभाळायला कोणीच नाही राहत आणि सगळे नुसते इकडे तिकडे हिंडत राहते त्यांच्या कामात. कधी याला कोणी पाहता नाही. रडायला लागलं का भूक लागली, मग ते रडायला लागल्यावर माझ्या शेपटीचा एक येडा त्या झोक्याला टाकतो. मग आता कसे माणसं या संसारात अडकलेले असतात हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. एकदा नाथ महाराजांचे पूर्वज भानदास महाराज यांचं पैठणमध्ये कीर्तन चालू होतं आणि ते कीर्तनात सांगत होते की पंढरपूरला एक मोठा देव आहे, तो हात देतो. आणि त्याच कीर्तनात एक विठ्ठलाचा भक्त बसलेला होता, म्हणजे तो आपला कुर्मदास. आणि ते महाराज किती आणि त्यांना पण वारीला जायचं. आपल्याला हात नाही, आपल्याला पाय नाहीये, मग आपण वारीला जाऊ आणि आपल्याला हे मग देव पाय देईन, हात देईन, मग मला जेवता येईल, मला काही कामे करता येईल, मला चालता येईल, मला पुढच्या वर्षी वारीलाही जाता येईल. आणि वारी यायला 4 दिवस होते आणि मग त्याने ठरवलं वारीला जायचं. त्याला हात नाही, पाय नाही, कसं जाणार? तो लोटांगण घालत वारीला गेला.
तो घामाने पूर्ण भिजला होता आणि त्या घामामुळं त्या पाण्यामुळं तो मध्ये चिखल होता, तो चिखल पण त्याच्या अंगाला लागले. गरम गरम रस्ता आणि तो गरम गरम रस्ता त्याला पोळायचं तरी तो वारीला जायचा. तो पंढरपूरच्या जवळ जवळ आला आणि पंढरपूरच्या जवळ आला. तिथे पंढरपूर 1 किलोमीटर होतं, पण त्याला तो थकला होता आणि तो तिथेच बसून राहिला. तिकडून एक दिंडी येत होती. काय येत होती तर दिंडी येत होती आणि ती भजन करत येत होती. कोणता?